नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र या दोन्ही समुद्रामध्ये 2 हाय प्रेशर निर्माण झाले आहेत आणि ह्या हाय प्रेशरमुळं बाष्पयुक्त ढग हे महाराष्ट्रात तसेच कर्नाटक साईडला खेचले जात आहेत. कारण की शेतकरी मित्र, महाराष्ट्रामध्ये अ, आज 25 तारखेला लो प्रेशर तयार होत आहे आणि या लो प्रेशरच्या प्रभावामुळं महाराष्ट्रात काही जिल्ह्यामध्ये पावसाळी वातावरण राहणार आहे. तसेच हा पाऊस शेतकरी मित्र पुढील 3 दिवस 25, 26 आणि 27 या जिल्ह्यामध्ये पाऊस पडू शकतो आणि बाकी जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे. आज 25 तारखेला पाहिलं असता शेतकरी मित्र, 25 तारखेला लातूर, बार्शी, सोलापूर तसेच बीड या भागामध्ये एकदम ढगाळ वातावरण राहणार आहे 25 तारखेला आज. आणि काही जिल्ह्यामध्ये नॉर्मल पावसाचा शिडकाव आहे. तो आहे बेलगाव आणि कोल्हापूरच्या काही भागामध्ये. तसेच शेतकरी मित्र, एकदम नॉर्मल पाऊस पडणार हा आज 25 तारखेला. आणि 26 तारखेला देखील अहिल्यानगर तसेच सोलापूर, लातूर ह्या भागामध्ये एकदम ढगाळ वातावरण राहणार आहे. तसेच गोंदिया, नागपूर या भागामध्ये देखील ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे आणि राहणार आहे. तसेच मालेगाव, नाशिक, पुणे, दापोली, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर या भागामध्ये ढगाळ वातावरण राहून काही भागामध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच हा पाऊस मित्र आज कणकवली, सावंतवाडी आणि निपाणीचा काही भाग या भागामध्ये उद्या 26 तारखेला 4च्या टायमाला पावसाची शक्यता आहे. तसेच 26 तारखेलाच हा पाऊस कणकवली, निपाणी, कोल्हापूर, सांगली या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच इकडं पाहिलं असता जत या भागामध्ये देखील हा पाऊस पडू शकतो 26 तारखेला. आणि इतर जिल्ह्यामध्ये वातावरण हे ढगाळ राहणार आहे. इतर जिल्ह्यात कुठेच पावसाची शक्यता नाही. फक्त लातूरच्या काही भागामध्ये एकदम नॉर्मल पावसाची शिडकाव होण्याची शक्यता आहे. नळदुर्गाच्या काही भागामध्ये 26 तारखेला. तसेच 27 तारखेला पाहिलं असता शेतकरी मित्रांनो, 27 तारखेला देखील लातूर, बीड, उदगीर, धाराशिव, बार्शी या भागामध्ये एकदम ढगाळ वातावरण राहणार आहे, परंतु पावसाची शक्यता नाही. तसेच अहिल्यानगरच्या या भागामध्ये देखील ढगाळ वातावरण राहणार आहे आणि पावसाची शक्यता नाही, परंतु स्थानिक स्वरूपाचा काही ठिकाणी पाऊस पडू शकतो. तसेच सातारा, विटा, सांगली, जत या भागामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे 27 तारखेला. आणि परंतु पावसाची कसल्याच प्रकारची शक्यता नाही. फक्त हा पाऊस 25 आणि 26 तारखेलाच फक्त कोल्हापूर, बेलगाव तसेच कणकवली, निपाणी या भागामध्येच पावसाची शक्यता आहे आणि इतर जिल्ह्यामध्ये वातावरण ढगाळ राहणार आहे. तरी शेतकऱ्यांसाठी रोजची रोज ताजे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.